नमस्कार, लक्षवेधीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। मी प्रसाद काथे। महाराष्ट्रात मराठा आरक्षणाच्या साठीचं आंदोलन 20 तारखेला मुंबईला पोहोचेल अशी घोषणा मनोज जरांगे यांनी केल्याच्या नंतर या आंदोलनाच्या निमित्ताने विविध प्रकारच्या प्रतिक्रिया अत्यंत स्वाभाविकरित्या व्यक्त होताना दिसतात। मुंबईला येणाऱ्या आंदोलनाची तयारी काय, मुंबईला येणाऱ्या आंदोलनाचं नियोजन काय, इथपासून ते मुंबईला आंदोलन आणायची गरज आहे का, इथपर्यंत अनेक प्रकारचे टप्पे कानावर येत आहेत। आत्ताच्या स्थितीला या सगळ्या आंदोलनाच्या निमित्ताने खरे प्रश्न वेगळेच आहेत आणि त्यांची चर्चा होणं अत्यंत गरजेचं आहे। समजा आंदोलनाच्या नेतृत्वालाच आंदोलनाची दिशा ठाऊक नसेल तर इतक्या मोठ्या संख्येने निघालेला एक आंदोलकांचा समूह समजा मुंबईपर्यंत पोहोचला आणि पोहोचला तो मुंबईत दाखल होण्यासाठी सीमारेषेवर संघर्ष करू लागला किंवा मुंबईमध्ये पोहोचून मुंबई अंतर्गत संघर्ष करू लागला तर निर्माण होणाऱ्या कायदा आणि सुव्यवस्थेची जबाबदारी कुणी घ्यायची। यापूर्वी ज्या वेळेला कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला त्यावेळेला मनोज जरांगे यांनी सरसकट सगळ्या आंदोलकांचे किंबहुना कायदा मोडणाऱ्यांचे आपल्याशी कसल्याही प्रकारचे संबंध नसल्याचं वक्तव्य केलं आणि अंग झटकलं। परिणाम स्वरूप ज्यांनी कोणी त्यावेळेला आंदोलन अधिक तीव्र करण्याचा प्रयत्न केला ती सगळी मंडळी आता कोर्टाच्या पायऱ्या चढतायत, कोर्टाचे खेटे घालतायत। हे सगळं घडत असताना आंदोलन कुठलंही चालवायचं असेल तर त्यासाठी अत्यंत योग्य नियोजनाच्याच बरोबर भविष्यात काय प्रकारे कारवाई पुढे करायची असते त्याची पूर्वतयारी आणि आंदोलन कुठं ताणायचं कुठं थांबवायचं याची समज असणं गरजेचं आहे। असं असताना जरांगेंचं 20 तारखेचं आंदोलन हे नक्की पुढे कसं जाणार याची चर्चा गरजेची आहे। कारण जसजशी 20 तारीख जवळ येते तसतसं आंतरवली सराटीपासून मुंबईपर्यंतच्या प्रत्येक भागामध्ये एक अत्यंत असुरक्षित आणि काहीसं गोंधळाचं वातावरण निर्माण होत आहे। महाराष्ट्रातल्या प्राप्त स्थितीत अशा प्रकारची कुठल्याही प्रकारची सामाजिक स्थिती ही योग्य नाही, ती परवडणारी नाही। चर्चेच्या निमित्ताने आपल्या सोबत कोण मान्यवर आहेत त्यांचा मी आपल्याला पटकन परिचय करून देतो। आपल्या सोबत या चर्चेत डॉक्टर सुदर्शन तारक आहेत। डॉक्टर सुदर्शन तारक हे जरांगेंचे समर्थक म्हणून आपल्याला परिचित आहेत, त्यांचं आपण या चर्चेत स्वागत करूया। आपल्या सोबत किशोर चव्हाण आहेत। किशोर चव्हाण हे मराठा आंदोलक, मराठा अभ्यासक या नात्याने आपल्या सोबत आहेत। प्राध्यापक श्रावण डेवरे आपल्या सोबत आहेत, ओबीसीचे नेता म्हणून ते आपल्याला या चर्चेत अनेकदा भेटलेले आहेत। आज सुद्धा आपल्या सोबत ही सगळी मंडळी आहेत, त्या सर्व मंडळींचं या चर्चेत आपण स्वागत करूया। माझा पहिला मुद्दा पटकन डॉक्टर तारक आपल्याला आहे। डॉक्टर जी, माझा आवाज नीट पोहोचत असेल, तुमचाही माईक सुरू असेल अशी अपेक्षा आहे। माझा आवाज येतोय? यस येतोय। नमस्कार। आणि तुमच्यासाठीचा माझा पहिला पटकन प्रश्न असा आहे की ज्या स्थितीत तुम्ही आंदोलनाची घोषणा केलेली आहे त्यानंतर आतापर्यंत काय काय नियोजन झालंय? 20 तारखेला मुंबईत यायचं म्हणजे यायचंच का, हे ठरलंय का? प्रथमतः जय जिजाऊ प्रसादजी। नमस्कार, जय जिजाऊ। आता सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे 20 जानेवारी या ठिकाणी आंतरवाली सराटीवरून निघणार आहे। त्याचा रूट सुद्धा आपण सोशल मीडिया आणि सगळ्यांना दिलेला आहे, पीडीएफ फॉर्म मध्ये दिलेला आहे, सगळ्या सोशल मीडियावर आहे। आणि 100% 20 जानेवारीला आम्ही आंतरवालीवरून मुंबईला निघणार आहोत। आणि हा जो काही भाग आहे प्रत्येक ठिकाणी मराठा समाज हा जोडला जाणार आहे। आरक्षणासाठी तो रस्त्यावर येत आहे, त्याला योग्य दिशा आम्ही नक्कीच देणार आहे। आपण आपल्या निवेदनामध्ये म्हटलात की थोडस कायदा आणि कोर्टाच्या पायऱ्या वगैरे काही नाहीये। कायदा आणि कोर्टाच्या पायऱ्या ज्यांच्यावर केसेस झालेल्या आहेत त्यांच्या संदर्भात कायद्याचे तज्ज्ञ आमचे त्या ठिकाणी मार्गदर्शन करतायत, त्यांच्या संदर्भात जी काही मदत लागते ती करतायत। आणि याची सर्वस्वी जबाबदारी ही सगळ्या समाजाने घेतलेली आहे, सगळा समाज त्याच्यामध्ये आहे। त्यामुळे असं वेगळं काही अंतर्गत आणि बाहेरगत असं कुठेही वादविवाद नाहीये। 100% मुंबईला जाणार आहे। मुंबई ही महाराष्ट्राची राजधानी आहे आणि राजधानी त्या ठिकाणी सरकार राहतं आणि सरकारला त्या ठिकाणी आमचे प्रश्न जे घेऊन जाणार आहोत आम्ही त्या प्रश्नाला आम्हाला कुठेतरी न्याय मिळावा यासाठीची भूमिका घेऊन आम्ही आंदोलनाच्या दिशेने चाललेलो आहोत। डॉक्टर तारक, या निमित्तानं आणखीनही काही गोष्टी समाजाला सुद्धा जाणून घ्यायच्या आहेत। आपला हा कार्यक्रम मराठा समाज हा अत्यंत कान देऊन लक्ष देऊन ऐकत असतो। त्यांना हे जाणून घ्यायचं आहे की तुम्ही जर पायी निघणार असाल तर दिवसाला किती किलोमीटर अंतर चालणार आहात,
तुम्ही जर वाहनाने निघणार असाल तर तुमच्या पाठोपाठ किती गाड्या एका वेळेला असतील आणि किती किलोमीटरला जाऊन तुम्ही विश्राम घ्याल. म्हणजे आंतरवलीतून निघाल्याच्या नंतर अमुक 1 किलोमीटरवर पहिला दिवस, दुसरा दिवस, तिसरा दिवस असे टप्पे ठरलेले आहेत का? नाही, त्याच्या संदर्भात आता मुंबईच्या सगळ्या मराठा समाजाच्या, सकल मराठा समाजासोबत उद्या अंतरवली इथे 2 वाजता बैठक आहे. जी, त्या संदर्भात सगळे नियोजन उद्या होईल. किती किलोमीटर अंतर रोज कापायचं आहे, त्या संदर्भात गाडी कोणत्या राहणार आहे, त्या ठिकाणी वाहनं कशी राहणार आहेत, ट्रक कोणते राहणार आहेत, ट्रॅक्टर कोणते राहणार आहेत, कोणकोणत्या ठिकाणी आपल्याला जेवणाचं त्यासाठी थांबायचं आहे, लहान मुलांची म्हणजे लहान मुलं नसणार आहे त्याच्यामध्ये, जे जी. कोणी आजारी पडतील त्याच्यासाठीचा असणारा जो काही डॉक्टरांचा जो असणारा पथक आहे ते आमचं, त्या ठिकाणी ते सोबत राहणार आहे. त्या सगळ्या नियोजनाच्या संदर्भात उद्या मुंबईच्या मराठा, सकल मराठा समाजाचे जे काही त्या ठिकाणचे सगळे समाज बांधव आहेत ते सगळे मुंबई या ठिकाणी अंतरवालीत येत आहेत आणि 2 वाजता माननीय मनोज पाटील जरांगे हे त्यांच्याशी संवाद साधतील. त्यानंतर एक बैठक होऊन त्या ठिकाणी सर्व समाजासमोर ऑनलाईन त्या पद्धतीनं सगळं समोरासमोरच बैठक राहणार आहे. त्यामुळे वेगळं काही नाही आणि उद्या नक्कीच त्याच्या संदर्भात आपल्याला सर्व माहिती मिळेल. बर, या निमित्तानं चर्चेला पुढे नेऊयात. किशोरजी चव्हाण आपल्या सोबत आहेत. किशोर चव्हाण, मुंबईच्या आंदोलनाच्या निमित्तानं तुमचे काही प्रश्न होते, तुम्ही ती भूमिका अत्यंत थेट आणि स्पष्टपणे मांडली. अनेकांना ती आवडली नाही, पण खरं तर लोकशाहीमध्ये विरोधाचा आवाज ऐकायची तयारी सुद्धा नेत्यामध्ये असायला हवी होती. प्राप्त स्थितीत ज्या ठिकाणी ज्या पद्धतीनं तुम्ही तुमची भूमिका मांडलीत ते स्वागतार्ह होतं, कारण तुम्हाला काळजी समाजाची आणि आंदोलनाची दोन्हीची त्याच्यातून दिसली होती. आत्ताच्या घडीला ज्या पद्धतीनं हे आंदोलन पुढे सरकताना दिसतंय, तुमच्या मनात कोणत्या मुद्द्यांची काळजी आहे, कोणत्या बाबींवर अधिक लक्ष द्यायला हवं असं वाटतं? नाही, सर्वप्रथम कालच नाशिक जिल्ह्यात शहर आणि ग्रामीण भागामध्ये आमच्या छावा संघटनेचे कार्यक्रम घेऊन 20 तारखेच्या नियोजनाचा आम्ही आमच्या पद्धतीनं प्रसार केलेला आहे आणि समाजाला बोलून आम्ही सांगितलंय की 20 तारखेच्या कार्यक्रमात आपल्याला सर्वांना सहभागी व्हायचं आहे. हे आमचं चालूच आहे. माझी काळजी एवढीच आहे की हे आंदोलन हा एक टप्पा आहे, त्याबद्दल दुमतच नाही आहे. हे पहिले 4 उपोषण मनोज दादांनी केलेले आहे, आम्ही त्यांच्या सोबत होतो, हा भाग नाही आहे. मुख्य गाभा याच्यातला आहे की सरसकट मराठ्यांना कुणबी जातीचं प्रमाणपत्र द्या म्हणून आपण ही मागणी घेऊन मुंबईला जात आहोत. ती स्वागतार्थ आहे. पण ज्या वेळेस मला आत्ताची माहिती मिळाली की ज्यावेळेस आपण आता 4 वाजता ही चर्चा चालू केलेली आहे, 4 वाजता मुख्यमंत्री मीटिंग घेत आहेत, उपसमितीची बैठक आहे आणि राज्य मागासवर्ग आयोगाची बैठक आहे आणि अजून एक कोणती तरी अशा 3-4 बैठका तातडीने लगेच 4 वाजता तर मुख्यमंत्र्यांची बैठक आहे आणि त्या मुख्यमंत्र्यांच्या बैठकीमध्ये मनोज दादा सहभागी होणार आहे. ही अत्यंत चांगली गोष्ट आहे. मी मागच्या वेळेस तेच म्हटलं होतं, जसं तुम्ही आता म्हटले, स्पष्ट काय म्हटलं होतं की 20 तारखेपर्यंत आहे ना, तर 20 तारखेपर्यंत आपण नियोजन करूया, आम्ही तर सोबतच आहोत. पण 20 तारखेच्या आत आपली शासनाबरोबर काही चर्चा होणं आवश्यक आहे. तुम्ही शिष्टमंडळ पाठवा किंवा शासनाचे प्रतिनिधी आले त्यांच्याशी चर्चा करा आणि स्वागतार्थ आहे. आता मुख्य काळजी मला, तुम्ही जो प्रश्न काळजीचा विचारला, जी, मुख्य काळजी ही आहे की जो पहिला विषय आमचा होता मनोज दादाचा, आमचा सर्वांचा, की मराठवाड्यातला प्रश्न होता आणि तो मराठवाड्याचा प्रश्न कुठेतरी बाजूला राहिला किंवा आज मनोज दादा बोलणार हे मला माहित नाहीये. 4 वाजेच्या बैठकीनंतर माहित होईल. आणि समजा माहित नसेल, समजा किंवा आपले तारक असतील किंवा त्यांना माहित असेल तर सांगतील किंवा त्यांनाही माहित नसेल, समजा मनोज दादांनी आज भूमिका मांडली असेल, मुख्यमंत्र्यांची चर्चा करणारच आहे, आता ही चर्चा चालू झाली असेल त्यांची, मराठवाड्याचा जो मुख्य प्रश्न आहे तो त्यांनी घ्यावा आणि राहू द्यावा, एवढीच आमची मागणी आहे. कारण तो सुटण्यासारखा आहे, अत्यंत सुटण्यासारखा आहे. आपण महाराष्ट्राची मागणी केली त्याला दुमत नाहीये. मागण्या करण्याचा अधिकार लोकशाहीत सगळ्यांना आहे. बर, मनोज दादांनी केला आहे, स्वागतच आहे. पण मराठवाड्याचा जो सुटणारा प्रश्न आहे ती मागणी ठेवून पुढची चर्चा करावी अशी मी या निमित्त त्यांना विनंती करतो. बिलकुल. किशोर चव्हाण, आपण या सगळ्या आंदोलनातले एक महत्त्वाचे घटक म्हणून आजवर आमच्या परिचित होतात, चर्चेत होतात आणि आताच्या घडीला असं दिसतंय की ज्या गोष्टींवर, ज्या टप्प्यांवर समाजाच्या आंदोलनाला पुढे न्यायला हवं त्यात संवादाचा अभाव दिसतोय. या चर्चेला पुढे नेत असताना प्राध्यापक श्रावण डेवरे यांच्यापर्यंत जाण्याची वेळ आहे. प्राध्यापक श्रावण डेवरे, माझा आवाज आपल्यापर्यंत नीट पोहोचत असेल अशी अपेक्षा आहे. थोडंसं फक्त पुढे येऊन बसा, आपण बऱ्यापैकी कॅमेरापासून लांब आहात. माझा आपल्याला आता असा प्रश्न आहे की मुंबईला येऊ घातलेलं आंदोलन आणि त्या निमित्तानं तयार होणारं वातावरण हे महाराष्ट्रात काय प्रतिक्रिया निर्माण करतंय? कारण एका समाजातली भीती ही अधोरेखित होतीये, ती सांगायला हवी, ती मांडायला हवी.
नाही, अगदी कुठल्याही सुज्ञ माणसाला जर तुम्ही विचारलं की हे सगळं काय चाललेलं आहे, तर कुणीही सुज्ञ माणूस सहज सांगेल की RSS BJPचं जे षड्यंत्र आहे की महाराष्ट्राला मणिपूर करायचं, मणिपूर घडवायचं महाराष्ट्रामध्ये, हे सातत्याने प्रयत्न संघ भाजपचे चालू आहेत. आणि संघ भाजपच्या षड्यंत्राला बळी पडून जी हे मराठा समाजाचे लोक शासनाच्या मदतीने किंवा संघ भाजपची फूस त्यांना असल्यामुळे ते हे सर्व करणार. जातीगत स्वार्थ ही एक वेगळी गोष्ट आहे, पण जातीगत स्वार्थ हे चुकीचं तुम्ही आमच्यावर आरोप करताय. कुठे आम्हाला कोणाची फूस नाही, कोणताही RSS आणि BJPचा आम्हाला फूस नाही. चुकीचं स्टेटमेंट देऊ नका असं माझी तुम्हाला आग्रहाची विनंती आहे. तुम्ही बोलत असताना मी काही बोललो नाही, मला बोलू द्या. नाही, तो मुद्दा मला तुम्ही डायरेक्टली आरोप करताय, त्यामुळे मला बोलावं लागलं. तुम्ही तुमच्या तुमच्याकडे असे काही प्रूफ बोलण्यात आहे देवरे सर, तुमच्याकडे असे काही प्रूफ आहेत का की आम्ही ह्या संघटनेशी किंवा याच्याशी रिलेटेड आहोत? इथं आमचे आदरणीय मार्गदर्शक किशोर भाऊ आहेत, ते सातत्याने त्या ठिकाणी होते आणि आजही आहेत. त्यांना पण माहिती आहे कुठे आम्हाला कोणत्या संघटनेची किंवा पक्षाची फूस आहे का? अजिबात नाही. जी चुकीचा आरोप करू डॉक्टर नका. एवढी तारक, विनंती डॉक्टर तुम्हाला. तारक एक मिनिट. डॉक्टर तारक, कसं आहे, श्रावण डेबरे यांनी भूमिका मांडायला घेतली, एकदा त्यांना मांडू द्यात. मी तुम्हाला उत्तर देण्याची नक्की संधी देतो. कसं होईल, तुम्ही दोघंही एका वेळेला बोलत राहिलात त्यांना कोणाचाच आवाज धड लोकांपर्यंत पोहोचेल. देवरे सर, आपण कोणत्या मुद्द्यांच्या आधारे आणि काय पुराव्यांच्या आधारे हा दावा करता की मनोज जरांगे यांच्या मागे संघ भाजप आहे, आणि तसे पुरावे आपल्याकडे आहेत का, असं आव्हान आपल्याला या चर्चेत थेट डॉक्टर सुदर्शन तारक यांनी दिलेलं आहे. देवरेजी, आपली वेळ सुरू होतीये, आपल्यासाठी 1.5 मिनिट 90 सेकंद आहे. नाही, मला माझ्या मित्रांना सांगायचं आहे की हे जय महाराष्ट्र चॅनल आहे, हे मराठा चॅनल नाही. त्यामुळे इथं सगळ्यांना बोलायला संधी मिळाली पाहिजे, मध्ये दुसऱ्यांनी कोणी बोलू नये. आता मी तुम्हाला सांगतो की संघ भाजप यांची फूस या मराठा आंदोलनाच्या पाठीमागे कशी आहे हे मी यापूर्वी अनेक वेळा सिद्ध केलेलं आहे. परत तुम्ही प्रश्न विचारला म्हणून तुम्हाला सांगतो की 2014 पर्यंत महाराष्ट्रामध्ये मराठा मुख्यमंत्री असताना, म्हणजे 70 वर्षामध्ये मराठ्यांचं राज्य असताना, मराठा मुख्यमंत्री असताना एक मराठा आरक्षणासाठी एक साधा मोर्चा कधी निघू शकला नाही. परंतु RSS BJPचं सरकार केंद्रात आलं, महाराष्ट्रात आलं 2014 पासून, फडणवीस सरकार आलं, आणि मग 2016, 17, 18 हे फडणवीसची फूस असल्यामुळे मोठमोठे लाखांचे मोर्चे निघायला लागलेत की जे आधी 1500चे मोर्चे काढू शकत नव्हते, ते अचानक लाखांचे मोर्चे सरकारच्या मदतीने काढायला लागलेत. टोल माफ, शाळा कॉलेजेसला सुट्ट्या जाहीर करणे, सगळ्या प्रकारची सोयी सुविधा तुमच्यासाठी शासनाने करणे आणि मोठ्या प्रमाणामध्ये मदत पुरवून हे लाखांचे मोर्चे त्याही वेळेस काढले गेलेत. संघ भाजपने आणि शासनाने केलेली मदत त्याही आपण वर्तमानपत्रातून वाचलेली आपण पाहिली. त्यानंतर मध्ये फडणवीस सरकार गेलं, नंतर उद्धव ठाकरे सरकार आलं, त्यावेळेस सुप्रीम कोर्टाने मराठा आरक्षण रद्द केलं. तसं जजमेंट 5 मे 2021 रोजी दिलं. त्यावेळेस सुद्धा उद्धव ठाकरेंचं सरकार असल्यामुळे, म्हणजे फडणवीस सरकार नसल्यामुळे, संघ भाजपचं सरकार नसल्यामुळे त्यावेळेस सुद्धा एकही मराठा मोर्चा 1500चा हे काढू शकले नाहीत. परंतु खोके सरकार परत आलं, फडणवीस परत सत्तेत आलेत आणि पुन्हा मग यांचं ही सगळी नौटंकी, उपोषण, नंतर मोर्चे, नंतर सभा आणि पुन्हा आता मुंबई गाठणे वगैरे, हे सगळे पुरावे आहेत. संघ भाजप यांना मदत करते आहेत, हे पुरावे. आणि सगळ्यात मोठा पुरावा खुद्द जरांगेंनी काल दिला. जरांगे असं म्हणाले की मराठा आरक्षण जर आम्हाला मिळालं तर आम्ही अयोध्येला रामाला भेटायला जाऊ. म्हणजे आता अयोध्येला जाण्याचा जो काही प्रकार आहे हा केवळ आणि केवळ RSS BJPचा प्रकार आहे आणि त्यांचा याला पाठिंबा आहे, फूस आहे, मदत आहे सर्व प्रकारची. हा त्याचा सगळ्यात मोठा पुरावा आहे. ही गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे. म्हणजे भाजपचं सरकार असेल तरच मराठा आरक्षणचं आंदोलन मोठ्या प्रमाणात होतं. संघ भाजपचं सरकार जर नसेल तर हे 1500चाही मोर्चा काढू शकत नाही. हा आतापर्यंतचा इतिहास आहे आणि हा त्याचा सगळ्यात मोठा पुरावा आहे की यांना मणिपूर घडवायचं आहे संघ भाजपला महाराष्ट्रामध्ये. माझं एकच म्हणणं आहे की जातीचा स्वार्थ अवश्य पाहावा, परंतु जातीचा स्वार्थ पाहत असताना देशभक्ती पण नावाची काहीतरी चीज आहे. महाराष्ट्र म्हणून काहीतरी आपलं राष्ट्र आहे, म्हणून राज्य आहे म्हणून तेही आपण बघितलं पाहिजे. तर महाराष्ट्र देशप्रेम हेही कुठेतरी कोपऱ्यात असू द्यायला पाहिजे.
जात स्वार्थ बघायला कोणाचा विरोध नाही, परंतु जर देशभक्तीपणाला लावत असाल आणि महाराष्ट्र द्रोह करत असाल आणि मणिपूर घडवत असाल तर तुम्हाला इतिहास कधीही माफ करणार नाही. ठीक आणि ही आहे. काळ्या मी दगडावर- मी 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 आपल्यापर्यंत या निमित्तानं परत पोहोचतो. आत्ताच्या घडीला तुम्ही टप्प्याटप्प्यानं श्रावण डेवरे यांनी केलेले आक्षेप आणि आरोप ऐकलेले असतील. या चर्चेमध्ये त्यांनी काही गंभीर आरोप नोंदवलेले आहेत, आक्षेप नोंदवलेले आहेत, त्याची दखल घ्यायला हवी. आपल्यासोबत असलेल्या किशोर चव्हाण आणि डॉक्टर सुदर्शन तारक या दोघांनाही त्या निमित्तानं मी बोलतं करणार आहे. एकदा पटकन त्याची उजळणी करतो. श्रावण डेवरे असं म्हणतात की मराठा आंदोलनाच्या मागे भाजप आहे आणि संघ आहे. ज्या ज्या वेळेला भाजप आणि संघ सत्तेत असतात त्या त्या वेळेला ते मराठा आंदोलन चालवतात, असा एक अत्यंत गंभीर आरोप हा देवरेंनी केलेला आहे. त्यांचा एक आणखीन आरोप आहे की मोर्चा मुंबईत आणून त्यांना महाराष्ट्राचं मणिपूर करायचं आहे. त्यांचा आणखीन एक आरोप आहे की अशा प्रकारच्या आंदोलनाच्या माध्यमातून महाराष्ट्र द्रोह केला जातो आहे. 3 प्रकारचे आरोप आहेत. उत्तरं घेऊयात पटकन. आपल्यासोबत आधी डॉक्टर सुदर्शन तारक, आपली वेळ सुरू होते, आपल्यासाठी 1 मिनिट आहे. पटकन सांगा, मनोज जरांगे भाजपचा माणूस आहे का? कोणत्याच पक्षाचा आणि कोणत्याच संघटनेचा माननीय मनोज पाटील जरांगे नाही. ते समाजासाठी आहे. गेल्या 20 वर्षापासून त्या सगळ्या समाजाला माहिती आहे की 20 वर्षापासून ते फक्त आरक्षणाचा मुद्दा घेऊनच वेगवेगळ्या माध्यमातून वेगवेगळ्या ठिकाणी आंदोलन करतात. 36 आंदोलनं त्यांच्या आतापर्यंत झालेली आहेत, छोटे मोठे सगळे धरून त्या ठिकाणी. आपण जर एक देवरे सरांनी सांगितलं 14 नंतर असं झालं, RSS BJP, कुठेही RSS BJPचा आणि कोणत्याही याचा संबंध नाही. मुळात एक लक्षात घेणं गरजेचं आहे, ज्या काळामध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचं सरकार आलं होतं त्या काळात ते मुख्यमंत्री होते, त्या काळात सुद्धा आम्ही त्यांना निवेदन दिलं होतं. कोरोनाचा काळ असल्यामुळं तिथे आंदोलन करण्या योग्य ठिकाणी वाटत नव्हतं आणि योग्य वाटत बी नव्हतं, ज्यामुळे महाराष्ट्राला वेठीस धरणं असा मेसेज समाजाला जाईल, त्यामुळे आम्ही त्या ठिकाणी गेलो नाही. हा पहिला मुद्दा. दुसरा आहे की या ठिकाणी मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेड, किशोर भाऊची छावा असेल, झुंजार छावा असेल, मराठा महासंघ असेल, आणखीन आता जे काही छत्रपती संभाजी महाराज असतील, उदयनराजे महाराज, या सगळ्यांच्या पद्धतीनं जे ज्या संघटनाने जे जे पक्ष या ठिकाणी सपोर्टेला आले त्या सगळ्यांचं म्हणणं या ठिकाणी आरक्षणाचा मुद्दा घेऊन बाहेर पडले. आणि तिसरा मुद्दा त्यांचा एक महत्वाचा आहे की तो म्हटले की कोणी मदत केली. सगळा महाराष्ट्र जाणतोय 58 मोर्चाला सगळ्या जाती धर्माच्या, माळी, साळी, कोळी, धनगर, सगळ्या प्रकारच्या मुस्लिम सगळ्यांनी या ठिकाणी मदत केलेली आहे. कुठेही कोणाचा पैसा 1 रुपया घेतलेला नाही. हे देवरे सरांनी जाणीव आहे, परंतु आता कशामुळे बोलतात मला माहित नाही. आणि महाराष्ट्राचा कुठे आम्ही मणिपूर करायचा मार्ग. बरं, येऊया त्या मुद्द्यावर येतो. आताच्या घडीला जो मुद्दा सुरू आहे त्याला पुढे न्यायची गरज आहे. किशोर चव्हाण, या सगळ्या आंदोलनाच्या मागे संघ भाजप असेल आणि तुमच्या सोबत या चर्चेत असलेले प्राध्यापक श्रावण डेवरे यांना जर समजा देवेंद्र फडणवीसच हे आंदोलन चालवतात असं म्हणायचं असेल, असा निष्कर्ष काढायचा असेल, तर मग फडणवीसांच्या इतका मुत्सद्दी राजकारणी महाराष्ट्रात दुसरा नाही, या निष्कर्षाप्रत यावं का? आणि मुळात ज्या पद्धतीनं मराठे समाज माध्यमात फडणवीसांच्या विषयी व्यक्त होतात, त्यांच्या बायकोच्या विषयी प्रतिक्रिया व्यक्त होतात, देवेंद्र फडणवीसांच्या शारीरिक रचनेविषयी अत्यंत असभ्य पद्धतीनं भावना व्यक्त होतात, ती सगळी मंडळी फडणवीसांच्या सांगण्यावरून असं वागतात. कमालच झाली. म्हणजे हा तर्क कसा काय मराठे सहन करणार आहेत ते सांगा किशोर चव्हाण. नाही नाही नाही, मी स्पष्ट बोलतोय की देवरे सर बोलतो मी आज त्यांना. श्रावण देवरे सर फार वयस्कर माणसं आहेत, तज्ज्ञ आहेत, त्याबद्दल दुमत नाही. पण यांची आम्ही 13 पासून सहकारी आहोत. ते त्यांच्या बोलण्यावरूनच मी खासदार नचिपनच्या आयोगाच्या विषयावर गेलो. आम्ही दोघांनी कार्यक्रम ठरवला, आम्ही दिल्लीला गेलो, नचिपनला शोधलं आणि ती आरक्षणाची मर्यादा हा परिचय आहे. पण तेव्हापासून मी आज त्यांना एक आठवण करून देतो, तेव्हापासून ते आजपर्यंत फक्त मराठा समाजाचा द्वेष आणि द्वेषातून हे आलेलं आहे. आता फडणवीस साहेब तर राजकारणाचे सगळ्यांनाच माहिती आहे. आता आमचं जे आंदोलन झालं, आता एवढा पोलिसांनी मारलं, आम्ही किती प्रमाणात फडणवीस साहेबांना माफी मागावी लागली ना. म्हणजे पहिला गृहमंत्री हुशार हे की त्यांना माफी मागावी लागली, हे जग जाहीर आहे. म्हणजे राहिला संघ, भाजप किंवा कोणताही पक्ष, ह्या पक्षाच्या याच्यावर आम्ही आंदोलन केलं नाही. आणि देवरे सर एक लक्षात घ्या, क्रांती मोर्चा पहिले सर्वप्रथम छत्रपती संभाजीनगरला त्या टीमचा मी मेंबर आहोत. आम्ही मराठा समाजाचा 1 रुपया गोळा न करता आपण मोर्चा केला. जे काही मोर्चाला लागतं ती जबाबदारी समाजाच्या विविध घटकांनी केली. आत्ताही तेच चालू आहे. मनोजच्या आंदोलनात जे लागतं, आताच एक ट्रकची पूजा केली. ती ट्रकची काय मनोजच्या काही मालकीची नाही, की किशोरच्या नाही, की डॉक्टरच्या पण नाही.
एक समाज बांधवाकडे ती ट्रक आणली, त्याची पूजा केली आणि ही ट्रक मला 20 जानेवारी पासून मी समाजाच्या कामासाठी वाहून घेतो अशातला भाग आहे. पण देवरे सर, तुम्ही आता तरी प्रगल्भ व्हा. एवढं वय झालं हो तुमचं, तुम्ही मुद्दा मांडा ना, मराठा आरक्षणाला विरोध करा, तुमचा अधिकार आहे. काय नुकसान होईल ओबीसी तर ते सांगा. मी तर म्हणतो मराठे आणि ओबीसी एकत्र आलं तर आपण प्रश्न ओबीसीचे सोडून मराठ्याचे सोडू, पण तुम्ही द्वेषातून नका बोलू. हा चॅनलवर आपण चर्चा करतोय आणि ते तुमच्या विरोधात जातंय. आमच्यासारख्या तरुणांनी बोललं हा तर काही हरकत नाही, पण तुमच्यासारख्या तज्ञांनी बोलून ही माझी सार्थ अपेक्षा. बरं, किशोर चव्हाणांचा हा मुद्दा आजचा नाही, तो यापूर्वीचा पण आहे. श्रावण डेवरेंच्या संदर्भातले हे आक्षेप काहीसे व्यक्तिगत वाटत असले तरी त्यावर एक उत्तराची संधी आपल्याला श्रावण डेवरे यांना द्यावी लागेल. डेवरे सर, तुम्ही जी काही भूमिका मांडता ती मराठ्यांच्या विरोधात असलेल्या आणि त्यात सुद्धा मराठ्यांप्रती असलेल्या व्यक्तिगत द्वेषातून मांडता असा आक्षेप आहे. संघ भाजपच्या पाठिंब्यावर महाराष्ट्रात मराठा आंदोलन चालतं, हा तुमचा निष्कर्ष सुद्धा मराठा द्वेषातून आलाय असा आक्षेप किशोर चव्हाणांनी मांडला. तुम्हाला खरंच मराठ्यांच्या विषयी व्यक्तिगत द्वेष आहे का त्यांच्या आरक्षणाच्या मागणीला तार्किक विरोध करायचा आहे? हे बघा, मराठ्यांच्या विषयी जर द्वेष असता माझ्या मनात तर मी किशोर चव्हाणांना बरोबर घेऊन खासदार नचिप्पन जे आहेत त्यावेळेस उद्योग मंत्री होते दिल्लीमध्ये, तर त्या नचिप्पन आयोगाच्या अहवालाप्रमाणे आरक्षणाची मर्यादा वाढवून मराठा समाजाला कसं स्वतंत्र आरक्षण देता येईल याच्यासाठी आम्ही तिथं 4 दिवस आम्ही दिल्लीमध्ये होतो. त्याच्यानंतर नाशिकमध्ये आम्ही एक संयुक्तपणे एक मराठा आरक्षणावरचा कार्यक्रम घेतला. तिथं मी प्रमुख वक्ता होतो आणि कोल्हापूरचे संभाजी भोसले हे खासदार होते त्यावेळेस, ते उद्घाटक होते आणि बडोद्याचे जे माजी खासदार आहेत सयाजीराव गायकवाडांचे नातू खासदार, तर ते होते. मोठी बडबडी मंडळी होती आणि तिथं मी जे काही भाषण केलं मराठा समाजाच्या त्या आरक्षणच्या कार्यक्रमात, तर माझं सगळ्यांनी तिथं टाळ्या वाजवून माझं स्वागत केलं सगळ्यांनी. तर द्वेष असता तर मी ही गोष्ट केली नसती. मी याच्यावर एक स्वतंत्र पुस्तक पण लिहिलेलं आहे की मराठा समाजाला आरक्षण कशा पद्धतीने मिळू शकतं, आणि ते पुस्तक वाचूनच किशोर चव्हाण आणि त्यांची सर्व 8-10 लोकांची टीम माझ्या घरी आली होती. माझ्याशी चर्चा त्यांनी केली त्या पुस्तकावर आणि नंतर मग नचेप्पन वगैरे आणि नंतर मग नाशिक मधला मोठा कार्यक्रम मराठा आरक्षणावरचा आणि मी तिथं मार्गदर्शन करणं हे सगळं झालं. परंतु मराठा आरक्षणाला जो सपोर्ट आहे तो का सपोर्ट आहे आणि मराठा आरक्षणाला विरोध का आहे, तर त्याची पण कारणं समजून घेतली पाहिजे. केवळ द्वेष आहे असं एक रिमार्क मारून, एक शेरा मारून द्वेष आहे असं समजून तार्किक कारणं, वैचारिक कारणं, खरी कारणं ही बाजूला सारली जातात. हे मला माहिती आहे नेहमीच. एखादा जात स्वार्थ जर साधायचा असेल तर माणूस सांडाळा होतो, त्याला तर्क दिसत नाही, त्याला सत्य दिसत नाही आणि मग काहीतरी करून मिळवायचं. मग दंगा करावा लागला, हिंसाचार करावा लागला, मारामाऱ्या कराव्या लागल्या तरी आम्हाला ते आरक्षण पाहिजे म्हणजे पाहिजेच, अशी ही जी काही प्रवृत्ती नंतर मराठा समाजामध्ये वाढत गेली आणि ती वाढत गेल्यामुळे आज हे मुंबईचं जे काही प्रकरण उद्भवलेलं आहे ते त्याच्यातून उद्भवलंय. मला चिंता आता ओबीसी आरक्षणची नाही आहे. ते ओबीसी आरक्षण गेलं खड्ड्यात जाऊ द्या. मला चिंता महाराष्ट्राची आहे. महाराष्ट्राचे स्वास्थ्य बिघडण्याची चिंता आहे आणि मणिपूर होण्याची भीती मला वाटते आहे. आणि महाराष्ट्रात जर मणिपूर झालं तर मी तुम्हाला सांगतो, छत्रपती शिवराय, तात्यासाहेब महात्मा फुले, छत्रपती शाहू महाराज, बाबासाहेब आंबेडकर या सगळ्या महापुरुषांनी जे काही उभं केलेलं आहे महाराष्ट्रामध्ये गेल्या 4-5 शतकांमध्ये, मोठे मोठे महापुरुष संत परंपरा खपून हा महाराष्ट्र जो उभा केलेला आहे, हा महाराष्ट्र आता खतम होण्याची वेळ आलेली आहे. तुम्ही जरा बघा मणिपूरमध्ये जाऊन. मला पटकन मग देवरेजी आपल्याला मध्ये थोडंसं थांबून एक छोटा प्रश्न घ्यायचा आहे. कृपया 30 सेकंदात आपण यावर बोलावं. तुम्हाला महाराष्ट्राची काळजी आहे आणि तुम्ही असं म्हणता की महाराष्ट्राच्या कायदा सुव्यवस्थेबरोबरच त्याच्या ऐतिहासिक जडणघडणीलाही धोका पोहोचण्याची शक्यता आहे जर 20 तारखेचं आंदोलन पुढे सरकलं तर. मुळात अशा प्रकारची स्थिती सत्तेत आहे तीच लोक तयार करतील या निष्कर्षाप्रत तुम्ही आलात का आलात, कधी आलात, कसे आलात? अहो, हे सत्ताधारी लोकच घडवून आणू शकतात. हे मणिपूरने सिद्ध केलेलं आहे. आजपर्यंत देशामध्ये ज्या काही जातीय दंगली, धार्मिक दंगली झाल्यात त्या सत्ताधारी पक्षांनीच घडवून आणलेल्या आहेत. हे तुम्ही विसरता कामा नये. लक्षात घ्या, काँग्रेस असो, भाजप असो, हे सगळे जे 2 पक्ष आहेत भारतामध्ये मुख्यतः, हे या अशा प्रकारच्या जाती आणि धार्मिक दंगली घडवून आणण्यामध्ये तरबेज आहेत. कारण त्यांना माहिती आहे जोपर्यंत या देशामध्ये जातीय तेढ आहे, जातीय दुफडी आहे, धार्मिक दुफडी आहे, तोपर्यंतच काँग्रेस किंवा भाजप
सत्तेत येऊ शकतं जर ही दुपडी संपली आणि सगळा बहुजन समाज जर एकत्र झाला जी. तर तामिळनाडू प्रमाणे ओबीसीचं राज्य तामिळनाडूमध्ये आलं, बिहारमध्ये ओबीसीचं राज्य आलं आणि उत्तर प्रदेशमध्ये जनता एक वेळ एकत्रित झाली होती तर तिथं कांशीराम, मायावती, लालू, मुलायम, अखिलेश यांचंही सरकार आलं होतं. परंतु अशी सरकार येऊ नयेत बहुजन समाजाची जी. आणि काँग्रेस आणि भाजपचं सरकार यायला पाहिजे. यासाठी देशामध्ये सगळ्या ठिकाणी जाती दंगली होत राहिल्या पाहिजेत. अच्छा, धार्मिक दंगली होत यातला मुद्दा घेतो, पटकन पुढे जातो. किशोर चव्हाणांना बोलायचंय, पण किशोरजी थोडंसं थांबा. मला आपल्या सोबत असलेल्या डॉक्टर सुदर्शन तारक यांना संधी द्यायची आहे. ज्या ज्या ठिकाणी ओबीसींची राज्य आली त्या ठिकाणी परिस्थिती वेगळी राहिली असं जरी देवरेजी सांगत असले तरी पण प्रत्यक्षात जिथे जिथे त्यांना योग्य वाटणारं उत्तर प्रदेशातलं, बिहारातलं ओबीसींचं शासन आलं तिथे सुद्धा जातीयवाद काही संपलेला दिसला नाही. तो अनेक पद्धतीनं अनेक ठिकाणी झिरपत गेला, वाढतही गेला. आपण पटकन चर्चेला पुढे नेऊ. श्रावण डेवरेंना हे माझं मत पटलेलं दिसत नाहीये, पण ज्या पद्धतीनं त्यांनी मांडलेली आत्ताची भूमिका आहे त्याला सुदर्शन तारक आपल्याकडून उत्तर हवंय. अन्यथा समाजातला एक जो वैचारिक गोंधळ तयार होतोय तो मिटणार नाही. तुम्ही मुंबईला येऊन हिंसाचार घडू शकतो आणि तुमच्या खांद्यावर बंदूक ठेवून राज्यात कायदा सुव्यवस्था बिघडू शकते असं श्रावण डेवरेंना वाटतं. जे श्रावण डेवरेंना वाटतं ते तुम्हाला समजत नाही का किंवा तुम्हाला लक्षात येत नाही का असा थेट प्रश्न आहे. मुळात मला थोडासा आनंद वाटतो याचा की देवरे सरांना अख्ख्या महाराष्ट्राची आणि संत परंपरेची आणि पुन्हा साहित्याची जे जुने देवरे सर होते ते आज मला यांच्या बोलण्यातून अत्यंत आनंदी वाटलं मला की त्यांना काळजी आहे. पण दुसरा मुद्दा त्यांनी जो म्हटलाय की मराठ्यामुळे जर मणिपूर होत असेल आणि त्याचा वापर जर सरकार करत असेल, आम्हाला कोणता पक्ष, कोणता सत्तेत आहे, कोणता विरोधात आहे याच्याशी काही घेणं नाही. आम्ही आमच्या समाजाचा प्रश्न घेऊन बाहेर पडलेलो आणि त्या समाजाचा प्रश्न घेण्यासाठी, त्याचं उत्तर घेण्यासाठी, ती मागणी पूर्ण करून घेण्यासाठी कोणताही राज्याचं मध्ये कोणताही पक्षाचं सरकार असू द्या, आमची एक रयत म्हणून किंवा आमचे एक लोक म्हणून लोकशाहीमध्ये अधिकार आहे. मुळात हा पहिला मुद्दा. दुसरा की कोणत्या राज्यामध्ये कोणाचं राज्य आलं, कोणत्या याचं आलं घटकाचं, याच्याशी आम्हाला काही घेणं नाही. आम्हाला सगळ्या बाजू कळतात. सरकार कोणते पावलं कशामुळे उचलतं किंवा आम्ही कोणते पावलं उचलावीत आणि कोणत्या पद्धतीनं आरक्षणाचा मुद्दा लावून धरावा ही सगळ्या बाबी आम्हाला समजतात. ठीक आहे डॉक्टर तारक, याच्यातला एक धागा पकडतो पटकन जो देवरे सरांनी मगाशी चर्चेत मांडला त्या अनुषंगानं पुढे जातोय आणि पटकन किशोर चव्हाण आपल्याला हा प्रश्न आहे जो ओबीसींचा आणि बिगर मराठ्यांचा कायम प्रश्न राहिलाय तोच प्रश्न या चर्चेमध्ये प्राध्यापक श्रावण डेवरेंच्या कडूनही आला. फक्त त्याला त्यांनी वेगळे तर्क दिले, वेगळे संदर्भ जोडले. तुम्ही त्याचं उत्तरही देणं अपेक्षित आहे की ज्या ज्या वेळेला भाजपचं सरकार सत्तेत येतं तेव्हाच अशा आरक्षणाचे, आंदोलनाचे, मोर्चांचे प्रकार का घडतात आणि ज्या वेळेला पवार सत्तेत असतात त्यावेळेला सगळं शांत शांत नीट कसं असतं, याचं उत्तर काय आहे? नाही, आजच्या चर्चेत आमच्या सरांना जास्त वेळ देणं काही हरकत नाही, पण आमचं म्हणणं मांडायला आम्हाला संधी द्यावी ही आमची विनंती तुम्हाला. जी देवरे सर, एक लक्षात घ्या आणि आपणही लक्षात घ्या, बहुजन करतात तुम्ही काय मराठ्यांना बहुजनात घेतलं का नाही? आणि दुसरा त्यांच्या लक्षात पुन्हा आणून देतो, मनोज जरांगे दादाच्या बोलण्यातूनच 3.5 कोटी तर आमच्या ऑलरेडी ओबीसीतच आहेत ना कुंभी म्हणून. तुम्ही असं कसं विचार करता? आता 55 लाख आमचे सापडले मराठवाड्यात कमी प्रमाणे, तो भाग सोडून द्या. पण मराठे ओबीसीच आहे ना, हे मनोज दादाही म्हणतो ना आम्ही म्हणतो. आणि मराठ्यांना सोडून तुम्ही बहुजनाची व्याख्या कशी काय करता? देवरे सर, असं अजिबात होऊ शकत नाही. तुम्ही म्हटलं तरी त्याला मान्यता नाही. ठीक आहे, पण किशोरजी मुद्द्यावर यायला लागेल. जो श्रावण डेवरेंचा आक्षेप आहे की ज्या वेळेला भाजपचं सरकार असतं तेव्हाच आरक्षणाचे मोर्चे निघतात, पवारांचं आणि बिगर भाजपा सरकार असतं तेव्हा महाराष्ट्रात शांत परिस्थिती कशी असते, मराठा आंदोलन चर्चेत का येत नाही? नाही, हे बघा, 82 पासून चालू आहे. अण्णासाहेब पाटलापासून आंदोलन चालू आहे. त्यावेळेस मुख्यमंत्री कोण होते? वसंतदादा होते ना. वसंतदादा मराठा, मागणी करणारा मराठा समाज म्हणून तिथं गेले. मागणी कोणी मान्य केली का? वसंतदादा मुख्यमंत्री असताना मागणी आमची मान्य झाली नाही. त्या व्यक्तीने आमच्या आत्महत्या केली आणि त्याच्यावर सांगितलं होतं त्यांनी. म्हणजे हे आशातला भाग नाही. हा 82चा प्रवास 2023 पर्यंत आहे. सर्वात जास्त तर मराठेच होते. आणि जसं पवार साहेब म्हणतात, देवरे सर, 94चा जे काही प्रकार झालेला आहे, 14% जी ओबीसीची संख्या ही 27-32 पर्यंत गेलेली आहे. आणि देवरे सर, एक विनंती करतो तुम्हाला मी, हे बा, आज आम्ही ओबीसीत आलोय पण ओबीसीची संख्याही सांगतो तुम्हाला मी. भाटिया कमिशनने 37.85 ही संख्या सांगितलेली आहे.
म्हणजे तुम्ही असं आमच्यातले काही पागल आहेत जे कोर्टात पण गेलेले आहे त्या उद्या मी पण जाऊ शकतो. बर तुम्ही समांतर ठेवा ना आपल्याला. ओबीसी आणि मराठात वाद कसा होणार नाही तुमच्या आणि आमच्यामुळं, आणि आपल्यातले काही शहाणे हुशार न्यायालयात प्रकरण गेलं तर दोन्ही समाजाचं नुकसान होईल. याची ठीक आहे आपण काळजी किशोर घ्यावी. चव्हाण, आपण या निमित्तानं देवरेंना सल्ला देताय. एक 30 सेकंदाचा पटकन वेळ आहे. किशोर चव्हाणांनी दिलेल्या सल्ल्यावर आपलं उत्तर अपेक्षित करतो. श्रावण डेवरे, तुम्ही मराठा आणि ओबीसीमध्ये वाद लावताय का? अहो त्यांनी जर ओबीसी मध्ये जर अनधिकृतपणे, बेकायदेशीरपणे, अनैतिकपणे जर ते ओबीसी मध्ये जर घुसखोरी करत नसतील तर आमचा वाद असण्याचा काय प्रश्न आहे? आणि कोणी कशाला वाद पेटवायचा प्रश्न आहे? मला एकच म्हणायचं आहे की सुप्रीम कोर्ट, संविधान, न्यायालय, वेगवेगळे आयोग हे जर तुम्ही मान्य करत नसताल आणि त्यांना सगळ्यांना डब्यात घालून, बासनात गुंडाळून जर तुम्ही दादागिरी करून, जाडपोड करून, हिंसा करून जर तुम्हाला ओबीसी मध्ये जर तुमची घुसण्याची प्रवृत्ती असेल तर त्याला कोणी विरोध करेल? कोणी बर. सुज्ञ माणूस त्याला विरोध करेल? आणि कोणी सुज्ञ माणूस सांगेल की बाबा रे, आरक्षण मागण्याचा हा काही तुमचा हिंसाचारी मार्ग योग्य नाही आहे, किंवा दादागिरी करून, मोर्चे काढून आरक्षण मिळत नसतं. हे सारी गोष्ट आहे. आता ठीक हे आहे, सांगण्यासाठी काही- देवरेजींचं हे वाक्य पकडतो. पटकन चर्चेला समारोपाकडे न्यायचंय. शेवटची काही मिनिटं, म्हणजे खरं तर एखादच मिनिट उरलेला आहे. मला पटकन तारक आपल्याकडून उत्तर अपेक्षित करतो. मोर्चे काढून, आंदोलनं काढून आरक्षण मिळत नाही, मग आरक्षण मिळतं कसं, याचं 30 सेकंदात उत्तर आहे का? आणि 20 तारखेच्या आंदोलनात ते सापडेल का? तुम्हाला फलित मिळेल असं वाटतं का? मुळात देवरे सर दुटप्पी भूमिका घेतायत. कधी असं बोलतायत, कधी तसं बोलतायत, कधी विरोधात बोलतायत, कधी समर्थनात बोलतायत, कधी एकोप्याची भाषा करतायत. मुळात तो संदिग्ध प्रश्न आहे देवरे सरांच्या बाबतीमध्ये, जो आमचे किशोर भाऊ म्हटलेले आहे. मुळात 20 तारखेला आम्ही जे आंदोलन उभा करतोय आणि ज्या ठिकाणी आंदोलनाची सुरुवात करतोय मुंबईत जाण्यासाठी, तोपर्यंत शासनाला वेळ आहे. बर. शासन नक्कीच त्याच्यावर विचार करेल. आज ज्या समित्या, उपसमिती आणि आयोगाची मीटिंग झालेली चालू आहे सध्या, त्या संदर्भात निर्णय यायचा बाकी आहे. शासन नक्कीच येणाऱ्या 18-17 दिवसामध्ये त्याच्यावर विचार करेल. आणि याच अशी एक अपेक्षा पटकन करतो आणखी शासनाकडून. छोटासा मुद्दा, हा जो अयोध्येला जाण्याचा मुद्दा जन्माला आला, तो कुठून आला आणि तो आणण्याची गरज होती का? एक लक्षात घेणं गरजेचं आहे, जो वारकरी संप्रदायामध्ये आहे तो रामाला मानतो आणि मराठा समाज हा जास्तीत जास्त वारकरी संप्रदायामध्ये आहे. आणि त्यामुळे राम हा सगळ्या महाराष्ट्राचाच नव्हे, देशाचा सुद्धा एक महत्वाचा भाग आहे, मुद्दा आहे आणि देव आहे. या संदर्भात मी दुमत नाही. आणि त्यामुळे रामाचं एकदा आरक्षण मिळाल्यानंतर अयोध्याला आपल्या जे काही ज्या ठिकाणी दैवत किंवा देव मानतो त्या ठिकाणी जाणारच आहोत. रायगडावर सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीवर दर्शन घेण्यासाठी जाऊ शकतो. आम्ही भिडेवाड्यामध्ये सुद्धा महात्मा फुलेंचा दर्शन घेण्यासाठी जाऊ शकतो. आम्ही ज्या ज्या महापुरुषांनी सगळ्या जाती धर्माच्या, जसं देवरे सर म्हणले, बहुजन सुद्धा, मराठा समाज सुद्धा बहुजनात होतो, त्या सगळ्या महापुरुषांच्या त्या ठिकाणी नतमस्तक व्हायला नक्कीच जाऊ. पण सगळ्याच्या अनुषंगाने त्या ठिकाणी रामाचं दर्शन सुद्धा करायला काय आमचा काय विरोध नाही ना. ठीक आहे डॉक्टर सुदर्शन तारक, आपली भूमिका पोहोचली. दरम्यान या चर्चेत आपण सर्व मान्यवर सहभागी झालात, त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार. लक्षवेधीच्या या चर्चेत तुर्तास इतकंच. सर्व प्रेक्षकांना जय महाराष्ट्र.